राज्यभरातल्या इतर बातम्याही पाहणार आहोत, पण जी सगळ्यात लक्षवेधी बातमी ठरतेय ती आहे बिबट्याच्या संदर्भातली। बिबट्याला चक्क पाळायची तयारी आपण करायला हवी आणि त्याच्यासाठी बिबट्याला कसं पाळीव बनवता येईल याबाबत आमदार रवी राणा यांनी पुढाकार घेतलेला दिसतोय। बिबट्याचे हल्ले हा महाराष्ट्रासमोरचा चिंतेचा विषय आहेच, पण त्याही पलीकडे जाऊन बिबट्याच्या एकूणातच पाळीव बनवण्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या आमदार महोदयांना अधिक उत्सुकता दिसते आहे। याबद्दल सविस्तर पाहू, पण त्याआधी आज बिबट्यानं कुठं काय धुमाकूळ घातला ते आपण पाहणार आहोत। आपल्याला आता स्क्रीनवर 4 वेगळ्या ठिकाणची दृश्य आम्ही आपल्याला दाखवतोय। यामध्ये पहिलं दृश्य हे मालेगावातलं आहे। मालेगाव इथल्या देवळाच्या विठेवाडी परिसरामध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद झालाय, त्यामुळे स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे। या परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन होत असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती। दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला जुन्नर तालुक्यातल्या मांजरवाडीच्या मोरेमळ्यामध्ये बिबट्या उसाच्या शेतालगत असलेल्या विहिरीत पडला आणि मृत्युमुखी झाला ती दृश्य दिसतात। बिबट्या हा भक्ष्याच्या शोधात फिरत होता आणि त्याच दरम्यान तो विहिरीमध्ये पडला असावा असा एक अंदाज आहे। वन विभागाला असं सुद्धा वाटतंय की पाण्यात पडलेला बिबट्या जीव वाचवण्याच्यासाठी सातत्यानं पोहत राहिला आणि थकून गेला। थकलेल्या बिबट्याला पाण्यात बुडून नाकातोंडात पाणी गेल्यामुळे अखेर श्वास घेता आला नाही आणि त्याचा मृत्यू झाला असा अंदाज वन विभागाला येतोय। आता तिसऱ्या चित्राकडे वळूया। तिसरं चित्र हे CCTVचं चित्र आहे। तिथे शिरूर तालुक्यातल्या वाघोळे इथं पहाटेच्या सुमारास बिबट्यानं कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना चित्रित झाली आहे। या प्रकारामुळे बिबट्याच्या दहशतीमध्ये आणखीनच वाढ झाली आहे। या परिसरातले अनेक जण सध्या शेतशिवाराची कामं करण्याच्यासाठी घराबाहेर पडतायत, पण त्यांना एका वेगळ्याच समस्येला सामोरं जावं लागतंय। कोणत्याही क्षणी बिबटे हल्ला करतायत, त्यामुळे शेतमजूर कामावर येईनासे झाले आहेत। शेतमजुरांची टंचाई शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भासतीये। दुसरीकडे शेतमजुरांची तक्रार अशी आहे की खाली बसून किंवा वाकून काम करत असताना बिबट्याच्या झेपेमध्ये ते येतात आणि बिबट्याच्या आवाक्यात ते आल्यानं बिबटा त्यांच्या नरडीचा घोट घेतो। यामुळे शेतमजूर कामाला येत नाहीयेत। आता शेतकरी त्यामुळे चिंताग्रस्त झाले। जो चौथा मुद्दा आहे, म्हणजे जे चौथं दृश्य आहे, तेही अत्यंत बारकाईनं आपल्याला पाहायला हवं। धुळे शहराजवळच्या राज्य राखीव दलाच्या कॅम्पच्या जवळ बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला आहे। वन विभागानं इथे बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला खरा, पण या पिंजऱ्यामध्ये भक्ष्यच ठेवलं नाही। आता भक्ष्य नाही तर पिंजऱ्यात स्वतःहून बिबट्या अजिबात जाणार नाही हे काही वन विभागाला वेगळं सांगायला नको, पण सरकारी काम हे कसं असतं ते या चित्रात आपल्याला दिसेल। याच्याही पलीकडे जाऊन बिबट्याला पकडण्यासाठी लावलेला पिंजरा दोन्ही बाजूनी बंद आहे। आता दोन्ही बाजूनी बंद असलेल्या पिंजऱ्याचं झाकण उघडून बिबट्या काही आत जाणार नाही, पण हे वन विभागाला समजवायला जाणार कोण? त्यातल्या त्यात स्थानिक शिवसेनेचे महानगर प्रमुख संजय वाल्हे यांनी एका निवेदनाच्या द्वारे बिबट्याला कसं पकडता येईल याची आठवण वन विभागाला दिलेली आहे। बिबट्याच्या समस्येचा विचार करत असताना महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या भौगोलिक क्षेत्रामध्ये बिबटे सर्वाधिक आढळतायत ते आता आपण पडद्यावर पाहणार आहोत। खास करून पुणे जिल्ह्यामध्ये हा विषय दिसतोय, पण त्याच्या जोडीला बिबट्यांचे हल्ले का वाढतायत तेही आता आपल्याला पाहायचं आहे। बिबट्यांच्या संख्येमध्ये 5 वर्षात मोठी वाढ झालेली आढळतीये। 2019 मध्ये बिबट्यांची संख्या जवळपास 200 होती, ती वाढून आता या 2025 मध्ये जवळपास 10 पटीनं वाढलेली आहे। बिबट्याच्या संख्येमध्ये झालेली ही वाढ त्यांची नैसर्गिक वाढ आहे, पण ही 2000च्या पलीकडे पोहोचलेली बिबट्याची वाढ स्वाभाविकरित्या त्यांचा आवार, त्यांचा वावरण्याचा परिसर वाढवते। उसाचं वाढलेलं क्षेत्र हे बिबट्याला कायम आश्रयस्थान वाटतं, कारण तिथे उंच असलेल्या पिकामध्ये तो सहज लपून राहू शकतो। उसाच्या शेतात लपून राहणं त्याला सोपंही असतं ते याच कारणानं, कारण तो पटकन नजरेस येत नाही। याच उसाच्या शेतामध्ये 2
पिकांच्या मधल्या जागेत बिबट्याची पिल्लं अनेकदा आरामात वाढू शकतात। इथे बिबट्याला स्वतःचं घरटं बनवण्या म्हणजे त्याचा निवारा शोधण्यासाठी प्रयत्न करावा लागत नाही। ऊसतोड मजूर हे त्याचं सहज भक्ष बनू शकतात। वन्यजीव संरक्षण अधिनियमामध्ये बिबट्या हा पहिल्या सूचित आहे। संरक्षित प्राणी असल्यानं बिबट्याला मारण्यासाठी बंदी सुद्धा आहे। त्यामुळे माणसाला बिबट्याला पकडणं किंवा ठार मारणं तुलनेनं अवघड आहे। फक्त नरभिक्षक बिबट्यालाच मारण्याची परवानगी आहे, पण ती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कवायती सरकारी पद्धतीनं पूर्ण झाल्या तरच। आता या बिबट्याला पकडायचं असेल तर काय करायचं याचे विविध उपाय सुचवले जात आहेत। महाराष्ट्राच्या वनमंत्र्यांनी एक छानच उपाय शोधून काढलाय म्हणावं लागेल। ते आता चक्क बिबट्याचं भक्ष असलेले प्राणी अधिकाधिक संख्येनं जंगलात सोडावेत या निष्कर्षाप्रत आलेले आहेत। यांच्या कुटुंबियांना 5 पैसे तिथे खर्च करायला लागणार नाहीत। किंबहुना जे कामगार आहेत ज्यांचं जीवन स्वतःच्या हातावर आहे, अशा लोकांना जिथपर्यंत रुग्णालय राहतील तोपर्यंतची नुकसान भरपाई म्हणजे त्यांना मजुरी पण देण्याच्या अनुषंगाने आदेश केले जाईल। बिबट्यांनी ज्या लोकांचे जीव घेतले त्यांच्या कुटुंबामध्ये गेलो मी, त्यावेळेला तिथली परिस्थिती बघितली की कर्ता पुरुष गेल्यानंतर घर एक प्रकारचं निराधार होतं। तर मी स्वतः असा निर्णय घेतलेला आहे की जर का त्या कुटुंबामध्ये जर 18 वर्ष ओलांडलेला जर तरुण असेल तर लगेच फॉरेस्टच्या नोकरीमध्ये त्याला ठेवावं आणि कालांतराने राज्य शासनाच्या नियमानुसार त्यांना मान्यता देऊन त्यांना परमनंट पण करावं, अशा प्रकारचा प्रस्ताव मी राज्य शासनाकडे पाठवणार आहे। एकदा आपण पटकन पाहूयात की बिबट्याचा महाराष्ट्रातला सर्वाधिक वावर कुठे आहे। स्वाभाविकरित्या हा प्रांत पुणे जिल्ह्यातला आहे। पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर, मावळ आणि जुन्नर या परिसरामध्ये बिबट्या मोठ्या प्रमाणात आढळतोय। काही प्रमाणामध्ये मुळशी, खेड, आंबेगाव, हवेली इथेही बिबटे आहेत, पण तुलनेनं सर्वाधिक कुठला भाग बिबट्याचा सध्या आहे तर तो या नकाशामध्ये आपल्याला लक्षात येऊ शकतो। या पलीकडे महाराष्ट्राच्या इतर अनेक भागांमध्ये बिबटे आढळत आहेत। ते माणसावर हल्ला करतायत। माणसाचा आणि बिबट्याचा संघर्ष वाढत चाललाय। आता या स्थितीत कशा पद्धतीनं बिबट्यापासून माणसाचं संरक्षण करायचं हा प्रश्न समोर असताना एक उत्तर आलंय की चला आपण बिबट्याच पाळूया। आमदार रवी राणा यांची ही सूचना आहे आणि तशा पद्धतीची मागणी सुद्धा त्यांनी वन विभागाला केली आहे, कारण त्यांना वाटतं की बिबट्याला आपण पाळीव प्राणी बनवू शकतो। एकदा ऐकूयात रवी राणा काय म्हणतात। माझ्यासोबत अमरावतीचे आमदार रवी राणा आहेत। काय सांगाल, आपण ही मागणी केली आहे की बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा द्यावा। गणेश, आपण जर बघितलं असेल तर विदर्भात मोठ्या प्रमाणात जे आहे ते बिबट्यांची संख्या वाढलेली आहे आणि आपण मागणी केली आहे। कसं हे मागणी केली आपण? मी सकाळी मुख्यमंत्र्यांना भेटलो, आदरणीय वनमंत्र्यांना भेटलो की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये बिबट्यांची संख्या वाढलेली आहे, बिबट्यांना पाळीव प्राण्याचा दर्जा दिला पाहिजे आणि ज्याप्रमाणे बाबा आमटेच्या वनामध्ये बिबटे माणसामध्ये राहतात, माणसाळलेले आहे, त्या पद्धतीनं जर बिबट्या पाळण्याची जर परमिशन मिळाली तर मी स्वतः 2 बिबटे दत्तक घ्यायला तयार आहे। आणि त्या ठिकाणी जेव्हा आपण पाहतो की वनतारासारखे जे आनंद अंबानीने तयार केलं, तसं आनंद अंबानीला सुद्धा विनंती करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये वनतारा डेव्हलप करा, प्रत्येक जिल्ह्यात करा, जेणेकरून प्राण्याचं संरक्षण होईल, कुठे नसबंदी करायची गरज पडणार नाही आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने बिबटे सुरक्षित राहतील। आता विधानसभेमध्ये मी सांगितलं की मागणी केली विधानसभेमध्ये, त्याबद्दल पूर्ण बिबट्याबद्दल सविस्तर बोललो की ज्या पद्धतीनं जंगलामध्ये वाघ राहते, त्या वाघ आल्यानंतर बिबट्या जो आहे तो जंगल पडून बाहेर पडतो। म्हणून एखाद्या जंगलामध्ये जर एकनाथ शिंदेसारखा वाघ ओरिजिनल वाघ आहे, त्या ठिकाणी उद्धव ठाकरेसारख्या बिबट्याला पळावं लागते। म्हणून खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंची परिस्थिती बिबट्यासारखी झाली आहे। नक्की आपण जर बघितलं असेल तर त्यांनी हिंदुत्वाच्या विषयावर जे आहे ते अमित शहावर टीका सुद्धा केली। अमित शहानी आम्हाला हिंदुत्व शिकवणे अशा प्रकारची सुद्धा टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे। अमित शहानी आम्हाला हिंदुत्व शिकवणे, अमित शहा हे
दरम्यान या संपूर्णच विषयावर प्राणीप्रेमी काय म्हणतात तेही आपण लक्षात घेणार आहोत. बिबट्या नरभक्षक आहे. नरभक्षक बिबट्या पाळता येतो का, पाळीव करता येतो का, याबद्दल आम्ही प्राणीप्रेमींनाच प्रश्न विचारला. मला हे अतिशय हास्यास्पद वाटतं, कारण की बिबट्या हा मांसाहारी प्राणी आहे आणि बिबट्या हा घरी पाळला जाऊ शकत नाही. सध्या बिबट्याची जी श्रेणी आहे ती शेड्यूल 1 ऑफ द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये आहे, म्हणजे ते अतिसुरक्षित प्राण्यांमध्ये बिबट्या मोडतो. त्यामुळे मला वाटतं हे प्रॅक्टिकली शक्य नाही जे रवी राणाने सांगितलं.